सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे असा हृदयविकाराचा झटका ज्यामध्ये नेहमीसारखी तीव्र छातीत दुखण्याची लक्षणे दिसत नाहीत, तर कधीकधी लक्षणे अतिशय सौम्य असतात. तर कधीकधी काही व्यक्तींना अपचन, थकवा, गॅस किंवा शरीरदुखी वाटू शकते. त्यामुळे छातीत दुखणं नाही म्हणजे हार्ट अटॅक नाही असं समजू नका. पहिलं लक्षण दिसतं म्हणजे अचानक किंवा खूपच थकवा जाणवतो. नेहमीचं काम करत असताना अचानक खूप थकवा जाणवतो. शरीरामध्ये ताकद नसल्यासारखं वाटतं. विश्रांती घेतल्यानंतरही थकवा काही कमी होत नाही. महिलांमध्ये हा थकवा मात्र जास्त असतो आणि हे एक हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक लक्षण नक्कीच असू शकतं. दुसरं म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. थोडं चाललं, जिना चालला, कधीकधी आरामात बसलेलं असतानाही धाप लागते. श्वास अडकल्यासारखा वाटतो. खोल श्वास घेताना खूप त्रास होतो आणि हा त्रास छातीत दुखल्याशिवायही होऊ शकतो. म्हणजे छातीत न दुखताही त्रास होऊ शकतो. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. छातीत दडपण जाणवतं. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीला तीव्र वेदना होतीलच असं नाही. त्याऐवजी छातीवर वजन ठेवल्यासारखं, घट्ट पकडल्यासारखं, जळजळल्यासारखं जाणवू शकतं. त्रास काही मिनिटे राहून कमीही होऊ शकतो आणि पुन्हाही वाढू शकतो. दुसरं म्हणजे अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीसारखी भावना होते. अचानक पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवते, जळजळ, ढेकर, अपचन जाणवतं. आपण गॅस आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसरं म्हणजे मान, जबडा किंवा पाठीमध्ये अस्वस्थता जाणवते. तेव्हाही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एक किंवा दोन्ही हातांमध्येही त्रास जाणवू शकतो. डाव्या हातातच दुखतं हा गैरसमज आहे. हार्ट अटॅकच्या वेळी दोन्ही हातांमध्येही दुखू शकतं, जडपणा जाणवू शकतो. अचानक थंड घाम येतो. हवामान गरम नसताना किंवा व्यायाम न करताही अचानक थंड घाम येतो. दुसरं म्हणजे मळमळ आणि उलटीही होते. महिलांमध्ये हार्ट अटॅकचं लक्षण म्हणजे कधीकधी मळमळ, उलटी आणि पोट बिघडल्यासारखं दिसू शकतं. चक्कर येते, डोकं हलकं वाटतं, अचानक गरगरतं, अशक्तपणा जाणवतो, बेशुद्ध पडल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे अचानक बेचैनी आणि अस्वस्थता जाणवते. काही व्यक्तींना कारण नसताना अचानक खूप अस्वस्थ वाटतं, घाबरल्यासारखं वाटतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नेहमीपेक्षा जास्त अशक्तपणा जाणवतो. साधं काम करतानाही आपलं शरीर साथ देत नाही. अचानक शक्ती शरीरातील खूप कमी झाल्यासारखं वाटतं. खूप दम लागतो. यावेळी मात्र नक्कीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, अन्यथा ते आपल्या जीवावरतीही बेतू शकतं. दुसरं म्हणजे ही लक्षणे पुन्हा पुन्हा जाणवतात. हार्ट अटॅकचं लक्षण नेहमी सतत तीव्र राहतातच असं नाही. काही वेळा अस्वस्थता कमी होते, पुन्हा सुरळीत होतं आणि पुन्हाही लक्षणं दिसू शकतात. महिलांनी मात्र विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या वेळी छातीत तीव्र वेदना, धाप लागते, मळमळ, उलटी होते, अपचन होतं, थकवा जाणवतो, चक्कर जाणवते, मान, जबडा, पाठ, खांदा किंवा हातामध्ये अस्वस्थता जाणवते. एखाद्या महिलेला अचानक असामान्य थकवा, धाप, घाम, मळमळ अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. सायलेंट म्हणजे पूर्णपणे लक्षणं नसतात का? तर असतात. काही सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणं खूप सौम्य असतात की व्यक्ती त्याला हार्ट अटॅक आहे असं म्हणूच शकत नाही. परंतु त्याकडे दुर्लक्ष न करता नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, अन्यथा ते आपल्या जीवावरतीही बेतू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अचानकच जर कोणती नवीन लक्षणं दिसत असतील आणि ती जर जास्त काळ टिकलेली असतील तर मात्र तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. जसं की छातीत दडपण, जडपणा, वेदना, धाप लागणं, घाम येणं, जबडा, मान, पाठ किंवा हातात त्रास होणं, मळमळ होणं, उलटी होणं, दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अचानक चक्कर येणं, बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं, खूप अशक्तपणा जाणवणं. हृदयविकाराचा संशय असेल तर गॅस आहे, ॲसिडिटी आहे, थोड्या वेळानं ठीक होईल म्हणून वाट पाहत बसू नका. जितक्या लवकर तुम्ही उपचार घ्याल तेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अचानक हृदय बंद पडलं तर मात्र आपल्या जीवावरती नक्कीच बेतू शकतं. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष न करता तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं खूप गरजेचं आहे.